द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत बटाट्याचे वेफर्स आणि खास हा व्हिडिओ बिगिनर्ससाठी आहे. तर इथे मी 3 किलो बटाटे घेतलेत. अशा साईजचे बटाटे घ्यायचे, मोठे मोठे. एक साईज मिळाले तर खूपच छान. मला एक साईज मिळाली नाही, पण असे मोठे मोठे घ्यायचे बघून. आता हे काय करायचं, असे सोलून घ्यायचे. आता सर्वात आधी काय करायचं, असा बटाटा सोलून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे सोलून घ्यायचं. आता माझ्याकडे असं वेफर्सचं मशीन आहे, याच्यावर आपल्याला कट करून घ्यायचं. एक कट करून दाखवते मी. असा धरायचा मुठा. हे बघा, अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि लागलीच पाण्यामध्ये टाकायचं, नाहीतर मग ते काळे पडतात. हे बघा, अशा प्रकारे करून घ्यायचं. आता मी सर्व करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, आता सर्व कट करून झाले. मोठा बटाटा असला ना की असे मोठे मोठे छान वेफर्स येतात, म्हणून मोठा बटाटा पाहून घ्यायचा. आता हे पांढरे शुभ्र आणण्यासाठी रात्री याच्यात तुरटी टाकून ठेवायची. हे रात्रीच काम करून घ्यायचं. हे बघा, असे 2-3 खडे तुरटीचे टाकून द्यायचे आणि याच्यावर कपडा कॉटनचा किंवा मग झाकण घालून ठेवून द्यायचं. आणि मग बाकीची प्रोसेस मी सकाळी सांगते. हे रात्रीच आपण करून घेणार. असे हा प्रकार रात्रीच करून घ्यायचा सगळा. बटाटे सोलून आणि असे वेफर्स करून घ्यायचे आणि असे पाण्यात, तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे काळे पडत नाही. आणि मग सकाळी हे गरम पाण्यातून काढून वाळायला घालायचे. बाकीची प्रोसेस मी सकाळी सांगते. भांडं घ्यायचं आणि त्यात टाकून द्यायचे पाण्यामध्ये. नंतर काय करायचं मी पुढे सांगते. हे बघा, इथे आता मी असं मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यात पाणी ठेवायचं, मीठ टाकायचं. खूप खारट पण नाही झालं पाहिजे, त्या हिशोबाने मीठ चेक करायचं. सुरुवातीला आता हे उकळू देऊ आणि मीठ चेक करून पुन्हा बघूया. आता हे पाणी छान उकळलं पाहिजे, मग आपल्याला यात वेफर्स सोडायचे. आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि उकळी आणून घेऊया पाण्याला छान उकळी आली की मग आपण वेफर्स टाकणार आहोत. हे बघा, आता मिठाचं प्रमाण मी परफेक्ट करून घेतलं. जास्त खारट पण झाले नाही पाहिजे. आता यात पाण्याला उकळी येईल. आता यात आपल्याला वेफर्स टाकून घ्यायचे. हे बघा, हे वेफर्स हे रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवले होते. आता हे पातेल्यात टाकून घेऊया. पाणी निथळून घ्यायचं. अशा प्रकारे टाकून आता उकळी येऊ द्यायची. आता 5-1 मिनटं आपल्याला यात ठेवावं लागेल पाण्यामध्ये. आणि शिजलं की नाही असं प्रेस करून बघायचा बटाटा, आणि मग शिजलं की काढून घ्यायचे आणि पटापट टाकून द्यायचे. हे बघा, आता असे बटाटे झाले ना की काढून घ्यायचे. कलर चेंज झाला की समजायचं झाले बटाटे. हे बघा, हा कच्चा, हे बघा, हा कच्चा आणि हा शिजलेला, असा फरक बघायचा आणि काढून घ्यायचा. आता एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आणि मग बाहेर उन्हात वाळवायला टाकायचे. असं पाणी निथळून घ्यायचं. आणि पटापट टाकून द्यायचे, म्हणजे चिटकत नाही ते.
गरम असतानाच टाकायचे. आता मी थोडे तुम्हाला दाखवते. आता इथे मी एका टेबलवर प्लास्टिक अंथरून घेतले आणि छोटा टेबल हा टाकून झालं की मग टेबल मी बाहेर ठेवणार उन्हात. अशा प्रकारे एक एक टाकून द्यायचे. पटापट टाकायचे, नाही तर मग ते गरम असतानाच चिटकून जातात एकमेकांना. असं सिंगल पीस करून टाकावे लागतात. एवढंच एक किचकट काम आहे. एक पीस टाकावा लागतो मोकळा करून. बाकी रेसिपी एकदम सोपी आहे. सगळ्यात सोपा पदार्थ आहे हा वाळवणातील. तुमच्याकडे मोठी कॉट असेल ना तर त्यावर सुद्धा तुम्ही टाकू शकता, म्हणजे एका कॉटवर सर्व बसून जातात. आता अशा प्रकारे मी सर्व टाकून घेते. सर्व पूर्ण टाकून झाले की मग तुम्हाला दाखवते. हे बघा, आता सर्व वेफर्स मी टाकून घेतले. छान ऊन पण आलेलं आहे हे टेबलवरचे. आता हे सुकल्यानंतर आपण भेटूया. मग मी तुम्हाला तळून पण दाखवते. तेल छान तापले. आता आपण वेफर्स तळूया. 1-2 टाकून बघते आधी. जास्त गरम तेल असलं ना की मग जळतात. थोडं नॉर्मलच ठेवायचं. तापवून गॅस बंद केला, तेल तापवून मग गॅस बंद केला तरीही चालेल. बघा, आता वेफर्स छान सुकलेले आहेत आणि अजून तरी पांढरे शुभ्र आहेत. आता मी तळून पण दाखवते तुम्हाला. तेल गरम करून घेऊया. बघा, मस्त वेफर्स झाले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे. बिगिनरसाठी हा व्हिडिओ होता. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.